नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाला कधी फवारणी घ्यायची, लागवडीनंतर किती दिवसांनी घ्यायची, त्याचबरोबर कोणकोणत्या रोगाचं नियंत्रण, उदाहरणार्थ अळी किंवा जास्तीची फुटवे कशासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे तूर पिकाला लागवडीनंतर 21 दिवस झाल्यानंतर किंवा एका महिनाभराचे पीक झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे। आता पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या औषधांचा वापर करायचा, तर एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक, त्याचबरोबर फुटवे किंवा वाढीसाठी एक चांगल्या दर्जाचं आपल्याला एक टॉनिक आणि त्याचबरोबर स्टिकर वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, इमामेक्टिन बेंझोएट 5% घटक असलेलं कुठले कीटकनाशक तुम्ही वापरू शकता। उदाहरणार्थ प्रोक्लेम 10 ते 12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप तुम्हाला वापरायचा आहे। त्याचबरोबर चांगल्या वाढीसाठी 19-19 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप तुम्हाला वापर करायचा आहे। त्याचबरोबर वाढीसाठी तुम्हाला एक चांगल्या दर्जाचं टॉनिक सुद्धा वापरायचं आहे, जसे की इसाबियन किंवा ॲम्बिशन 30 मिली प्रति 15 लिटर पंप तुम्हाला वापर करायचा आहे। त्याचबरोबर त्या चांगल्या सगळ्या औषधांचा परिणाम आपल्या तूर पिकावरती चांगला व्हावा, औषध चिटकून बसावी म्हणून आपल्याला एक चांगल्या दर्जाचं स्टिकर सुद्धा वापरायचं आहे, सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचं आहे। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 5 मिली प्रति 15 लिटर पंप। अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपल्या तूर पिकाला ही पहिली फवारणी आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जर फवारणी केली तर निश्चितच आपल्या पिकाला फायदा होत असतो। धन्यवाद।